व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, नुकतंच राज ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे. हे जे 6 खासदार उद्धव गटातून निघून शिंदे सेनेमध्ये गेलेत, म्हणजे शिवसेनेमध्ये जे गेलेले आहेत, त्यावरून त्यांनी एक अंदाज बांधलेला आहे. आणि तो अंदाज महाराष्ट्रापुरता नाहीये, तर तो अंदाज त्यांनी थेट केंद्रासाठी बांधलेला आहे. आणि तो केंद्रासाठी सुद्धा कसा बांधलेला आहे, तर तो 2029 पर्यंतचा नाहीये, तर 2029 नंतरचा काय अंदाज असू शकतो किंवा त्यानंतरच्या काय घडामोडी घडणार आहेत आणि त्याची कशी सोय आत्तापासूनच सुरू झालेली आहे, असा काहीसा अंदाज राज ठाकरे यांनी आपल्या विचारांमधून मांडलेला आहे. आणि आपल्या जमलेल्या श्रोत्यांसमोर, आपल्या कार्यकर्त्यांसमोर, आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तो विचार मांडलेला आहे. खरं तर आता प्रश्न असा पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उगलेलेच आहेत का? त्याचं कारण असं आहे की अनेक जण तर अगोदरच उद्धव ठाकरे गटामध्ये निघून गेलेत, अनेक जण शिंदेकडे गेलेत, काही जण भाजपमध्ये गेलेले आहेत. पदाधिकारी म्हणावं तर अशी नावं आहेत का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे? संदीप देशपांडे, राजीव पाटील, अविनाश जाधव, संभळ, त्यानंतर डायरेक्ट अमित ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधला एखादा असा पदाधिकारी आहे का की जो परिचित आहे अनेकांना? ठीक आहे, मान्य आहे की संपूर्ण महाराष्ट्र जरी परिचित नसले तरी किमान अर्ध्या महाराष्ट्राला तरी माहित पाहिजे ना पदाधिकारी कोण आहेत ते. एक खांबी तंबूवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या उभी आहे आणि तो तंबू म्हणजे राजसाहेब ठाकरे. आता राजसाहेब ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा वारसा आहे, हे निर्विवाद सत्य आहे. मात्र त्यांच्या भाषणाला गर्दी होते, मात्र ती गर्दी मतात रूपांतरित होत नाही. आणि असं अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत देखील घडलेलं आहे. आता राजसाहेब ठाकरे यांनी नेमका काय अंदाज बांधलेला आहे तो आपण बघणार आहोत. राजसाहेब ठाकरे काय बोललेले आहेत ते आपण आवर्जून बघूया आणि थोडंसं लक्ष देऊन ऐकूया, हे म्हणजे त्यावर आपल्याला थोडंसं विवेचन करता येईल. मित्रांनो, राजसाहेब ठाकरे काय बोललेले आहेत हे बघण्या अगोदर छोटीशी विनंती आहे. मित्रांनो बघा, पाऊस सुरू झालेला आहे, मान्य आहे, मात्र जे दुष्काळग्रस्त आहेत ना त्यांच्यापर्यंत अजून पुरेशी मदत पोहोचलेली नाहीये. मित्रांनो, ते अजूनही हालाकीच्याच परिस्थितीत आहेत. अजून बराच काळ जाणार आहे त्यांना सुस्थितीत येण्यासाठी. तेव्हा आपल्या त्या शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी, कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनासाठी आपल्याला जी काही मदत करता येऊ शकते, सहकार्य योगदान देता येऊ शकतं, नक्की द्या. जीपे, फोनपे क्रमांक आपल्याकडे आहेत, स्क्रीनवर आहेत. तेव्हा त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि आपण जे कार्य करत आहोत ना, तुम्ही जे योगदान देत आहात ते योगदान नेमकं आपण कुठे देत आहोत हे देखील तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा विश्वास ठेवून, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्या आपल्याकडे अपेक्षेने बघणाऱ्यांना थोडा आधार द्या. राजसाहेब ठाकरे यांनी जो 2029 नंतरचा अंदाज बांधलेला आहे केंद्रातला, म्हणजे सेंटर मधला, आता सत्ता बदल होणार आहे का हे राज ठाकरे बोललेले नाही. पण नेमकं राज ठाकरे काय बोललेले आहेत ते एकदा ऐकून घ्या, म्हणजे यांना सुद्धा सांगतो ना. हा सगळा आत्ता हे खासदार फुटले. परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते, त्याला मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. मला म्हणले काय? म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. सोपं आहे ना.
हे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. उबाठा गटाचे 6 खासदार शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. यावर उबाठा गटातर्फे जी मतं व्यक्त केली जात आहेत त्या अगदी विरोधात राज ठाकरे यांचं मत वाटलं मला, किंवा त्यांचे विचार वाटले मला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलंय की 2029ची अमित शहा यांना स्वतःची सोय करायची आहे, म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. कारण का, तर केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता भाजपची. मग जे हे 6 जण फुटले तर भाजपमध्ये का नाही आले, शिंदे सेनेत का पाठवण्यात आले? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की हे जर भाजपमध्ये आले असते तर यांच्यावर कारवाई झाली असती, पण हे सेनेत गेलेले आहेत, यांच्यावर कारवाई होणंच नाहीये. कारण हे शिवसैनिकच आहेत. शिवसैनिक शिवसेनेत गेला, काय कारवाई करणार तुम्ही? करून होऊच शकत नाहीये काही. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की 2029ला अमित शहा पंतप्रधान होण्याच्या बेतात आहेत, तयारीत आहेत, आणि म्हणून त्यांनी ही सगळी खेळी केलेली आहे. याचे 2 महत्वाचे अर्थ निघतात मित्रांनो. कोणते? पहिलं, उद्धव ठाकरे काय बोललेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना की जाब विचारा ह्यांना, आणि आता पुढची जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये या 6च्या 6 खासदारांना पाडा. उद्धव ठाकरेंनी तर आदेश दिलेलेच आहेत ना. आता जनता पाडेल की नाही हे आता जनताच ठरवेल. कारण हे समजा थोडंसं डॅमेज झालेलं जरी असेल, या 6 खासदारांना थोडं डॅमेज जर झालेलं असेल मतदारसंघात स्वतःच्या उबाठा गटाकडून, तरी ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याकडे अजून 3 वर्ष आहेत बॉस. 3 वर्षामध्ये हे लोकप्रतिनिधी लोकाभिमुख कार्य करून, लोकांचे प्रश्न सोडवून ती झीज भरून काढू शकतात. आणि कदाचित असं होण्याची शक्यता आहे की आत्ता ज्या मतांनी हे निवडून आले त्यापेक्षा जास्त मतांनी हे निवडून येऊ शकतात. हे यांच्या लक्षातच येत नाही उबाठा गटाच्या, जे राज ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच राज ठाकरे असं बोललेले आहेत की हे 6 जण इकडे यासाठी आलेले आहेत कारण अमित शहांना 2029ला स्वतःची सोय करायची आहे. म्हणजे बघा, पहिला कॉन्फिडन्स राज ठाकरे यांचा असा आहे की हे 6च्या 6 खासदार पुन्हा निवडून येणार. त्यानंतर राज ठाकरे यांचा दुसरा कॉन्फिडन्स बघा, केंद्रामध्ये सत्ता बदल होणार नाहीये 2029ला. अमित शहा जर स्वतःची सोय बघत असतील तर ते सत्ता बदल कसा करतील, कसा होऊ देतील? ते होऊच देणार नाहीत ना. ते त्यांना जर स्वतःला पंतप्रधान बनायचं आहे तर मग ते कसं सत्ता बदल होऊ देतील? विचार करा थोडासा मित्रांनो. ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजप मिठापुरती सुद्धा नव्हती, तिथे आज भाजपचा मुख्यमंत्री आहे सुवेंदू अधिकारी, हे मुख्यमंत्री आहेत तिथे. बरं, सुवेंदू अधिकारी कोण? हे पूर्वाश्रमीचे ममता बॅनर्जींचे अत्यंत नजीकचे सहकारी होते ना. तेच आज मुख्य आहेत त्या राज्याचे, पश्चिम बंगालचे. अमित शहा हे खेळी करतात, अमित शहा डाव टाकतात असं म्हटलं जातं ना त्यांना. म्हणजे चाणक्य म्हटलं जातं त्यांना राजकारणातलं. तर मग हा चाणक्य जर स्वतः राजा बनणार असेल तर तो कसा सत्ता बदल होऊ दे? हा राज ठाकरे यांचा कॉन्फिडन्स आहे. आणि त्यात थोडे मी माझे अंदाज सुद्धा बांधलेले आहेत. कारण आतापर्यंतचं गणित बघता या विरोधकांनी जो काही थिल्लरपणा केलेला आहे गेल्या 2 वर्षांमध्ये, म्हणजे राहुल गांधींपासून हे जेवढे विरोधक आहेत हे सगळे थिल्लरपणा करण्यामध्ये वाया गेलेले आहेत. आणि लोकांच्या लक्षात आलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी जे कार्य केलेलं आहे गेल्या या काही वर्षांमध्ये, 2014 पासून आतापर्यंत 12 वर्षांमध्ये, ते मोठं आहे. फक्त नावं ठेवून काय होणार नाही हो, त्या कार्याकडे सुद्धा बघावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे त्या कार्याच्या जोरावरच हे लोक निवडून येणार आहेत. आणि 2024ला जो फटका बसला होता ना की 400 पार, त्यानंतर अयोध्येमध्ये जे सीट पडलं त्याची कुणकुण प्रत्येकाला आहे बॉस, त्याची हळहळ खूप जणांना आहे. आणि ती भरून निघणार आहे 2029ला, हे मी आत्ताच सांगतो. 2029ला ती झीज भरून निघणार आहे. कदाचित असं होण्याची शक्यता आहे 2029ला
रेकॉर्ड ब्रेक मतदान होऊ शकतं. तेव्हा राज ठाकरे यांनी जो कॉन्फिडन्स व्यक्त केलेला आहे की हे 6 खासदार परत निवडून येणार, 2029ला अमित शहा स्वतःची सोय करणार, याचाच अर्थ असा आहे की पुन्हा 2029ला भारतीय जनता पक्ष हाच केंद्र सरकारमध्ये असणार आहे. म्हणजेच पंतप्रधान हा भारतीय जनता पक्षाचाच असणार आहे. हे राज ठाकरे यांच्या या विधानांमधून बिटवीन द लाईन आपण जे म्हणतो ना, ते बिटवीन द लाईन असं आहे. हे माझं मत आहे. बाकी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये निश्चितपणे मांडू शकता मित्रांनो. मात्र जी गोष्ट राज ठाकरे यांना समजलेली आहे ती उद्धव ठाकरे यांना समजलेली असावी का, की अजूनही त्या शॉकमधून किंवा त्या शोकातून उद्धव ठाकरे बाहेरच पडलेले नाहीयेत? असं तर उद्धव ठाकरे कधी बाहेर पडतच नाहीत म्हणावं. कधी कधी तर शंका येते की ते मॉर्निंग वॉकला तरी तिथल्या तिथे तरी फिरत असतील का हॉलमध्ये. म्हणजे कधी कधी असं वाटतं, कारण ते इतके घरात असतात की बाहेर पडतच नाहीत. मग बाहेर पडायचंच नाही हा त्यांचा हेका आहे, हा त्यांचा ॲटिट्यूड आहे. त्याच्यामुळे दुःखातूनही बाहेर पडायचं नाही, धक्क्यातूनही बाहेर पडायचं नाही, शोकातूनही बाहेर पडायचं नाही. तेच दुःख सतत कुरवाळत राहायचं. काही माणसांना सवय असते की स्वतःच दुःख कुरवाळत बसायचं, त्यातच त्यांना सुख लाभत असतं, त्यातच त्यांना समाधान लाभत असते. तशी काहीशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली असावी. मध्यंतरी दोन्ही बंधू एकत्र आलेले होते, मात्र आता अशात या दोघा भावांमध्ये काही चर्चा घडल्याचं किंवा पुढे काही आणखी करण्याचं काहीही निश्चित नाहीये किंवा तसं काही ठरलेलं नाहीये. कारण करण्यासारखं 2029 पर्यंत तर आता काहीच नाहीये. आता राहिला विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाताला तुरळक नगरसेवक लागलेले आहेत. आमदार नाहीये, खासदार नाहीये. त्यामुळे 2029ला आता काय होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे सुद्धा बघावं लागेल. जर हे भाजपबद्दल बोलतायत की भाजप काय करतंय, जर हे इतर पक्षांबद्दल बोलतायत की हे काय करतायत ते काय करतायत, तर मग कुठेतरी विचार असा मनामध्ये येतो की राज ठाकरे यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या पक्षाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. बाकी या बाबतीत आपला काय विचार आहे कमेंटमध्ये निश्चितपणे मांडा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मतांचा आदरच करतो, तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्याचं कुटुंब जे अजूनही सुस्थितीत नाही आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला मदत पोहोचवायची आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांचे उपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय करायची आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार आपल्याला जे सहकार्य योगदान करता येऊ शकतं निश्चित करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवता येईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवून तुमचं योगदान नेमकं आपण कुठे दिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला कळवता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब. भारत माता की जय. जय श्रीराम.